सीड ऑर्बिट प्रेझेंट मिशन टेट एक्झाम 2026. इयत्ता 9वीतील विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील MCQ पहिले 3 प्रश्न नीट पाहून घ्या. या 3 प्रश्नांमध्ये नीट तुम्हाला विचार करायचा आहे, उत्तरांचा अंदाज बांधायचा आहे आणि मग आपली उत्तर चेक करायची आहेत, ती बरोबर आहेत का नाहीत ती. आता तुम्ही उत्तरं चेक करू शकतात. पहिला जो प्रश्न आहे तो न्यूटनच्या 3ऱ्या नियमावर आधारित आहे. दुसरा प्रश्न जो दिलेला आहे तो न्यूटनच्या 2ऱ्या नियम आधारित आहे. दुसरा नियम तुम्हाला माहितीच आहे, त्यावर सूत्र बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण म्हणजेच F=m×a. त्याच सूत्राचा वापर करून तुम्हाला 10/2 करायचं आहे आणि 5 हे उत्तर तुम्हाला काढायचं होतं. तिसरा प्रश्नामध्ये गतिज ऊर्जा ॲक्सलरेशन रिझन टाईपचा प्रश्न आहे. अर्थात हालचाल करणाऱ्या वस्तूकडे वेग असतो आणि त्यामुळेच गती ऊर्जा असते आणि म्हणून त्याचा पर्याय ए हा बरोबर दिलेला आहे. पुढील 3 प्रश्नाचा पुन्हा विचार करा, उत्तर नीट अंदाज बांधा. फॉर्म्युला बेस, डायरेक्ट कॉन्सेप्ट आणि ॲप्लिकेशन बेस 3 प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत. आता या प्रश्नाची उत्तरं तुम्ही चेक करा. चौथ्या प्रश्नामध्ये कार्याचे SI एकक जूल आहे. 5व्या प्रश्नामध्ये ओहमचा नियम माहिती आहे, विभवांतर हा समानुपाती असतो विद्युतधारेशी. 6व्या प्रश्नामध्ये फ्यूज आपण जे वापरत असतो म्हणजे वितळतार, विद्युत प्रवाह जेव्हा वाढतो तेव्हा ही जी वितळतार असते ती वितळते आणि सर्किट तुटते आणि त्यामुळे नुकसान टाळले जाते. चला, TT देणाऱ्यांनी कमेंट्स नक्की करा आणि आवडला तर लाईक करा. बाय बाय.